नातू पंतू विरुद्धच्या दाब्यात 90 वर्षीय आजीचा विजय, बक्षीसपत्र फेरफार रद्द, जमीनही परत मिळाली. लातूरच्या खटल्याची राज्यभरात चर्चा. संगोपन आणि देखभालीच्या अपेक्षेनं आजीने नातू आणि पंतू यांच्या नावावर केलेले बक्षीसपत्र अखेर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा हा निर्णय लातूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतो आहे. लातूर जिल्ह्यातील कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी आपले नातू आणि पंतूला 8 एकर जमीन बक्षीसपत्राद्वारे दिली होती. मात्र जमीन हस्तांतरित केल्यानंतर नातू आणि पंतूकडून अपेक्षित संगोपन आणि जबाबदारी पार पडली जात नसल्याचं प्राधिकरणासमोर निदर्शनास आलं. परिणामी या प्रकरणी हौसाबाई लहाडे यांनी नातू आणि पंतू विरोधात दावा दाखल केला. सुनावणीनंतर उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्ने विरोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित बक्षीसपत्र आणि त्यावेळी फेरफार नोंद रद्द करण्याचे आदेश दिले. दरम्यान या निर्णयामुळे केवळ जमीन पुन्हा आजीच्या नावे होणार नसून संबंधित जमिनीवर नातू पंतू यांनी घेतलेले शासकीय लाभ, अनुदाने, पीक विमा, आर्थिक लाभ व्याजासह परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्ने विरोळे यांनी सांगितले की आई-वडील किंवा ज्येष्ठ नागरिक प्रेमापोटी मालमत्ता मुलांच्या किंवा नातवंडांच्या नावे करतात. मात्र अशा हस्तांतरणात त्यांच्या संगोपनाची अट नमूद असते. ती अट पूर्ण न झाल्यास संबंधित बक्षीसपत्र रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या निर्णयामुळे वारसा हक्काच्या नावाखाली संपत्ती मिळवून ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना इशारा मिळाला असून ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळतो आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.